आदित्य ठाकरेंनी बीएमसी आयुक्तांना आव्हान दिलेले आहे। मुंबईत बऱ्याच ठिकाणी अशुद्ध आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना गाळयुक्त पाणी येत आहे। मुंबईकरांचे आजार वाढलेत, तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। त्यामुळे मुंबईकरांना दूषित पाणी पुरवठा का होतोय याचा खुलासा बीएमसी आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन करावा असं आव्हानच आदित्य ठाकरेंनी दिलंय। त्यांची सोशल मीडिया पोस्ट आहे, काय आहे नेमकी ती जाणून घेऊया। गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना गाळयुक्त पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे आजार वाढतायत। काही वॉर्डांमध्ये कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याच्याही तक्रारी आहेत। मुंबईत अशा तक्रारी येत आहेत आणि या तक्रारींची बीएमसी दखल घेत नाहीये। उन्हाळ्यात मुंबईकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होता। आता पुन्हा काही इमारतींना पाणी नाहीये। मुंबईकरांना दूषित पाणी, अपुरं पाणी का मिळतंय याचा खुलासा व्हावा असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। पत्रकार परिषद घेऊन बीएमसी आयुक्तांनी कारण सांगावेत असंही त्यांनी म्हटलंय।